पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे 3600 शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. 2,38,000 विद्यार्थी आहेत. आणि जवळपास 11,000 शिक्षक पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहेत. तर ह्यांचा दर्जा वाढवण्यासाठी एक फोकस्ड कार्यक्रम एवढ्यासाठी घेतला, कारण 303 केंद्र शाळा आहेत, केंद्र आहेत, थोडक्यात क्लस्टर्स आहेत. त्या प्रत्येक क्लस्टरमधून एक शाळा आपण निवडायची आणि ती शाळा बाकीच्या त्या क्लस्टर मधल्या इतर शाळांना मार्गदर्शक ठरेल, असा हा प्रकल्प आहे. आणि त्याच्यामध्ये 303 शाळा आम्ही निवडल्या. त्यामध्ये 2 भाग केले. भौतिक सुधारणा 303 शाळांमध्ये होती, मात्र अकॅडमिक सुधारणा किंवा FLNचा कार्यक्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता हे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये होईल, असा हा मॉडेल स्कूलचा प्रकल्प. असे किती मॉडेल स्कूल तुम्ही आता तयार करता? आम्ही 303 मॉडेल स्कूल्स घेतलेले आहेत. बरं. त्यामध्ये भौतिक सुधारणामध्ये बेसिकली काय केलंय की आपल्या शाळा ह्या खाजगी शाळांच्या स्पर्धेमध्ये असावेत त्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर असावं, हा मूळ हेतू होता. मग त्यामुळं मुख्यत्वे दुरुस्त्या शाळांची, त्यानंतर जी काही डागडुजी करायची आहे, कुठे गळती आहे शाळांची, ही काढायची. ऍडिशनल 3 खोल्या आपण करतोय. त्यामध्ये एक रूम जी असेल ती सायन्स लॅबसाठी आहे, दुसरी कम्प्युटर लॅबसाठी आणि तिसरी लायब्ररीसाठी. असे 3 ऍडिशनल एक्स्ट्रा खोल्या करतोय. ओके. त्यानंतर स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज, ग्राउंड डेव्हलपमेंट आहे, स्टेज किंवा ज्याला कला मंच म्हणतात हे करायचं आहे, कंपाऊंड वॉल आहे, आणि मग किचन गार्डन डेव्हलप करणे. आणि त्यासोबतच मग ह्या सर्व शाळा सोलराईज होतील, म्हणजे पूर्ण ह्या सौर ऊर्जेवरती सगळ्या चालणार आहे. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्या सर्व शाळा. पण याच्यामुळे या शाळा सुरू झाल्यात की व्हायच्यात, की काही टप्प्यामध्ये काम सुरू आहे? ह्याच्यामध्ये सिव्हिल काम बऱ्यापैकी आता सुरू झालेलं आहे. अकॅडमिकची कामं फुल स्विंग मध्ये आहे. मग सर्व शाळांमध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीचा एक पॅटर्न राबवला. म्हणजे आता आपण थोडं नेक्स्ट जनरेशनचे शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून एक अकॅडमिक एक्सलन्सचा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये रोबोटिक्स लॅब्स आता बऱ्यापैकी आमच्याकडे झालेत. सिम्युलेशनच्या किंवा त्याला स्टेम लॅब्स म्हणतो, हे बऱ्यापैकी आता आपल्याकडे इस्टॅब्लिश झालेत. आणि मग प्रत्येक केंद्रावर असणारे जे रिसोर्स पीपल आहेत हे आम्ही आयडेंटिफाय केले आणि ते ह्या शाळांना मार्गदर्शन करतायत. काय आपल्याकडे आता नुकतंच ह्या सगळ्याचा रिझल्ट म्हणा किंवा काही शिक्षक चांगले आहेत ह्याच्यामुळे आपली खेड तालुक्यातली शाळा आपल्याला वर्ल्ड रँकिंग मध्ये नंबर 1 आली. तर असे आम्ही जवळपास 42 शिक्षक ज्याला आम्ही मेंटर टीचर म्हणतो हे निवडले आणि ते ह्या बाकीच्या शिक्षकांना गाईड करतात. पण याचा काही परिणाम पटसंख्या वाढण्यामध्ये झाला का? होय, ह्याचा परिणाम नक्कीच पटसंख्या वाढण्यामध्ये झाला. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, जिल्हा परिषदेचं शिक्षण किंवा दर्जा कमी होतं याच्या अगेन्स्ट जर आपलं पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आमच्याकडे 34 शाळा अशा आहेत की ज्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त वेटिंग आहे आता पुणे जिल्हा परिषदेच्या. उदाहरणार्थ द्यायची झाली तर आपली कोयाळी पुनर्वसन म्हणून शिरूर तालुक्यातली शाळा आहे, ज्याची पट आहे 1960 आणि 2000 मुलं वेटिंग. अच्छा. म्हणजे अशा काही चांगल्या शाळा आहेत जिथं ऑफकोर्स हा शिक्षक, पालक आणि विद्यार्थी ह्या तिन्हीचा एक त्याला आपण एकत्रित परिणाम